जय हिंद. आजचा विषय जर पाहिला तर 4657 मृत्यू पर दिवस. एका दिवसामध्ये 4657 मृत्यू ही काय साधी संख्या नाही किंवा हा आकडा साधा नाही. आणि हे सध्या कुठं आहे तर आपल्या देशामध्ये, असं एका आर्टिकलनं सांगितलं आहे. आता ते आर्टिकल काय आहे त्याच्यावर चर्चा करूया. हे आर्टिकल आहे द प्रिंटचं. इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये द प्रिंट जो मीडिया आहे याचा आर्टिकल आहे. आणि काय म्हणते ते इथं तुम्ही वाचू शकता. हे द प्रिंटचं आहे. यस, द प्रिंट इसेन्शियलमध्ये बघा. व्हॉट इज द सोर्स ऑफ गोपीनाथ claims of 1.7 million air pollution deaths in India at Davos. डावोसमध्ये एका ठिकाणी बोलताना ह्या ज्या गोपीनाथ आहेत यांचं नाव आहे गीता गोपीनाथ. ठीक आहे. या काय म्हणल्यात की भारतामध्ये दर वर्षाला जवळपास 17 लाख मृत्यू जे आहेत ते एअर पोल्युशन होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ म्हणजे फक्त तुमच्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या घरातल्या वृद्ध व्यक्तींसाठी, तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही जो पाहत आहात हा फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाही, तुमच्या घरातल्या ज्या अगोदरच्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामधून तुम्हाला बोध काय घ्यायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजायला पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की तुम्हालाच का, कारण तुम्ही नाही तर कोणीच नाही. ठीक आहे. आपण ह्या जनरेशनमध्ये आहेत की आपण जर ॲक्शन नाही घेतली तर कदाचित उशीर झालेला असेल भविष्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला ह्या विषयावर डिस्कशन करणं गरजेचं आहे. हा द प्रिंटचा तुम्ही रिपोर्ट वाचला असेल. आता याच्यानंतर थोडंसं आणखी आपण या गीता गोपीनाथ कोण आहेत यांच्याबद्दल थोडीशी एकदा माहिती घेऊयात. एकदा रिपोर्ट काय आहे एकदा मराठीमध्ये समजून सांगतो तुम्हाला. गीता गोपीनाथ यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितलं आहे की हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये दरवर्षी 17 लाख मृत्यू होत आहेत. म्हणजेच दर 5 पैकी एक मृत्यू जर पाहिला तर तो हवा प्रदूषणामुळे होत आहे. तर याच्यावरती विचार केला तर हे फक्त पर्यावरणाचं नाही तर राष्ट्रीय आरोग्य संकट आहे, असं याला जगामधील विद्वान लोक मानल्या चालले. मग तुम्ही म्हणता सर हे गीता गोपीनाथ कोण आहेत, त्यांचा काय संदर्भ आहे. तर गीता गोपीनाथ जे आहेत या भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. आणि ह्या फक्त एक अर्थशास्त्रज्ञच आहेत एवढीच यांची ओळख नाही, तर ह्या IMF म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संघटना आहे. याच्यामध्ये इतिहासातील पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ आहेत. त्या 2019 पासून 2022 पर्यंत त्या होत्या आणि प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. ठीक आहे. ते पण कुठं आहेत तर IMF मध्येच 2022 पासून तर 2025 पर्यंत, ऑगस्ट 2025ला त्यांचा कार्यकाळ संपलाय. आता बघा यांनी काय केले तर महत्त्वाची भूमिका इथं बजावलेली आहे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा तज्ज्ञ आहेत. तर यांचं हे स्टेटमेंट आहे. म्हणजे आता हे स्टेटमेंट देणारा माणूस कोण लहान आहे का, नाही. एवढ्या रिस्पॉन्सिबल माणसाचं जे स्टेटमेंट आहे तरीही आपल्या भारतामधला एकही न्यूज चॅनल एकही मीडिया याला कव्हर करत नाही, म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. आता याच्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं एकदा आपण सविस्तरमध्ये माहिती करून घेऊयात. तर बघा याचं एक गणित समजून घेऊ. त्यांचा जे आकडा म्हणणं आहे ते बरोबर आहे का एकदा पाहू. 4657 मृत्यू प्रतिदिवस होत आहेत, याचा अर्थ काय आहे नेमका याचं गणित समजून घेऊ. त्यांनी असं सांगितलं की 17 लाख मृत्यू जे आहेत याला जर आपण 365 दिवसानं भागितलं तर ते एक्झॅक्टली जवळपास अप्रॉक्सिमेट बनते 4657 मृत्यू रोज होत आहेत. म्हणजे जर पाहिलं तर हे एक असा लपलेला एक छुपा हुआ गॅसचा हल्लाच आहे. हे जे आपल्या आजूबाजूला प्रदूषण आहे, हे जे गॅसेस आहेत, हे जे एअर पोल्युशन आहे, याचा एक प्रकारचा हल्लाच आहे. याचं ना कोणतं सायरन आहे ना याची कोणती आपत्कालीन घोषणा आहे. जर एखादं युद्ध झालं, युद्धामध्ये जर एखादा अटॅक होणार असेल तर आपल्याला माहीत तरी असते की काहीतरी इमर्जन्सी आहे, काहीतरी आपत्काल आहे, युद्धाची संभावना आहे, अटॅक होऊ शकते. पण इथं जर आपण पाहिलं हे गॅसचा जो हल्ला आहे याच्यामध्ये तर आपल्याला कळत पण नाही की नेमकं ह्या गोष्टी काय व्हायल्यात, कशामुळे होत आहेत. आता जर याला आपण आणखी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हवा प्रदूषण म्हणजे नेमकं काय आहे याला समजून घेऊया. त्यांचं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का, भारताच्या संदर्भामध्ये ते खरंच लागू होत आहे का, आणि आपण सध्या काय करायला पाहिजे, आपल्या जनरेशनने याच्यामधून सोल्युशन काय काढायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही का रे आपण फक्त हातावर हात धरून पाहतच बसलोयत, आपण कोणत्याच गोष्टीमध्ये सोल्युशन काढत नाही. आपण दररोज सोशल मीडिया चालवतो, मोबाईल वापरतो, मोबाईलवरती असे नवीन नवीन प्रॉब्लेम पाहतो, त्याच्यावरती आपण डिस्कशन करतो, नाही यार हे बरोबर होईना, हे असं नाही व्हायला पाहिजे, सरकारनं असं नाही करायला पाहिजे, घरी जातो छानपैकी अंगावर घेऊन झोपी जातो. आपला रोल काय आहे याच्यामध्ये,
आपण याच्यातून बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत आणि याचा येणाऱ्या काळावरती किंवा येणाऱ्या आपल्या घरातल्या ज्या पिढ्या आहेत, आपल्या घरातले जे छोटे मुलं जे उद्या मोठे होणार आहेत, जे या देशाचं भविष्य या जगाचं भविष्य असणार आहेत, त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टीचे नेमके परिणाम काय व्हायलेत हे थोडं समजून घेऊया. त्यासाठी हवा प्रदूषण म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊयात. मुख्य घटक याच्यामधले जर मुख्य घातक घटक पाहिलं तर PM2.5 याला पर्टिक्युलेट मॅटर 2.5 म्हणतात. हे जे आहे सर्वात धोकादायक आहे. का म्हणलं जातं याच्याबद्दल थोड्या वेळात चर्चा करणार आहे मी. त्यानंतर PM10 जे आहे, पुन्हा आहे नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ओझोन. हे तीन तर तुम्हाला माहीतच असतील. नायट्रोजन डायऑक्साईड माहीत आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि ओझोन सुद्धा तुम्हाला माहिती आहे. यामध्ये जर पाहिलं तर PM2.5 चे कण आहेत हे थेट आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तामध्ये मिसळून काय होतं याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पण याच्यानंतर पाहून घ्या. त्या व्हिडिओला मी इथं नाही सांगत कारण मी तिथं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, चला तर आता त्याच्या समोर थोडंसं आपण पाहूया विषय काय होत आहे. तर हे जे हवा प्रदूषण भारतामध्ये होत आहे, या हवा प्रदूषणाचे नेमके कारण काय आहेत हे कारण तुमच्या सगळ्यांना मला माहिती आहेत, तुम्हाला माहिती आहेत, मला माहिती आहेत, पण त्याच्यावर आणखी एक थोडीशी चर्चा करू शकतो आपण. कारण आहे वाहनांचे धूर. यामध्ये वाहनांचे धूर जर पाहिलं तर भारतामध्ये आपल्या प्रत्येक घर असं एकही घर नसेल किंवा असे भारतामध्ये 70 ते 80% घरं आहेत की ज्यांच्यामध्ये जवळपास एक 2 व्हीलर तरी असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर असे काही घरं आहेत की ज्यांच्यामध्ये 4 व्हीलर आहेत आणि मग बाकी मोठ्या गाड्यांचा आपण विषय नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर उद्योग आणि कारखाने जे आहेत, या कारखान्यांमधून जे बाहेर निघणारा धूर आहे, या धुरावरती आपल्या इथं जसे नॉर्म्स असायला पाहिजे, जसं युरोपियन कंट्रीमध्ये पाहिले, जसे आपण US मध्ये वगैरे पाहिले, रशियामध्ये पाहिले, चीनमध्ये पाहिले, जपानमध्ये पाहिले, ज्या प्रकारचे कारखान्यांवरती उद्योगांवरती नॉर्म्स आहेत तशा प्रकारचे आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात का? बरं आहेत, तर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढ्या प्रमाणात होत आहे का? ह्या गोष्टी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पुढं पाहिलं तर शेतातील पराली जाळणे हे एक नॉर्थ इंडियामधला एक मोठा, ठीक आहे, नॉर्थ इंडियामध्ये काय आहे तर एक मोठा इश्यू आहे. ठीक आहे, याच्याबद्दल मी बोलतच नाही कारण इथं पुन्हा मग काय होते तर थोड्याशा याच्यामध्ये दोन मतं निर्माण होतात, त्यामुळे हा विषय मी थोडासा टाळतो. पण तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती आहे, तुम्ही याच्याबद्दल जागरूक आहात. बांधकामांची जो धूळ आहे, या बांधकामांच्या धुळीमध्ये एक आपण याच्यावर पण चर्चा केलेली आहे की याच्यामुळे काय होते, एक सिलिकॉयसिस नावाचा आजार होतोय. सिलिकॉयसिस, ठीक आहे, हा आजार जो आहे तो फुफ्फुसांमध्ये जाऊन आपल्या श्वसन क्रियेवरती काय करतो तर डायरेक्ट अटॅक करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर घरगुती इंधनांमध्ये लाकूड असेल, कोळसा असेल, याच्या ज्वलनामुळे, आता दगडी कोळसा जर असेल किंवा साधा कोळसा जरी आपण विचार केला तर याच्या ज्वलनामधून काय काय होते किंवा आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी पण हा कोळसा लागतोय, त्यामुळे हे सुद्धा घटक तुम्हाला माहिती आहे. शहर आणि ग्रामीण भागामध्ये दोन्ही ठिकाणी हा धोका कसा आहे तर सध्या वाढलेला आहे. याला आणखी एका डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. जागतिक तापमान वाढ हा सुद्धा याच्यामध्ये एक फॅक्टर आपण ॲड करू शकतो. सामान्य स्थितीमध्ये काय असते बघा, तर वातावरणामध्ये जर पाहिलं तर हे धूळ आहे, या धुळीमध्ये हे पर्टिक्युलर मॅटर जर आपण पाहिलं, ही जी गरम हवा आहे जी की खालच्या वातावरणाच्या थरामध्ये आहे, समजा आपण याच थरात असतो, तर इथं काय आहे, गरम हवा ही हळूहळू वर जात असते. वर गेल्यानंतर काय होते तर थंड हवेमध्ये मिक्स होऊन हे जे पर्टिक्युलर मॅटर आहेत हे जास्त घट्ट होऊन काय होतात तर एका जागी स्थिर होतात आणि त्याच्यानंतर ते पावसाच्या स्वरूपात काय होतात तर जमिनीवर येत असतात. पण इथं काय व्हायलंय, आता जर आपण विचार केला तर या PM चा जर विचार केला तर ही जी हवा जी आहे, ही हवा ज्यावेळेस वर जायला लागते तर वर गेल्यानंतर आपल्याला एका व्यतक्रमित स्तरामध्ये ज्यावेळेस ही हवा पोहोचते तर इथं एक गरम हवेचे जे एक्स्ट्रा थर तयार होत आहेत, जे की जागतिक तापमानवाढीमुळे होत आहेत, यामुळे ही जी हवा आहे ही डायरेक्टली वर न जाता इथूनच परत आपल्याकडे वापस यायला लागली. आणि ह्याच्यामध्ये जे असणारे जे काही PM पर्टिक्युलर मॅटर जे आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली, याचे थर जे आहेत हे आपल्या वातावरणामध्ये त्यांचं प्रमाण जास्त वाढायला लागते आणि हे जे वातावरणामध्ये जे प्रमाण वाढायला लागले त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे वेगवेगळे आजार होत आहेत. बरं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर ह्याच्या बळी कोण पडत आहे, याच्यामुळे जास्त परिणाम कोणावर होत आहे, तर ह्याचा जर जास्त परिणाम आपण पाहिला तर हाय रिस्क ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर आपल्या इथं असणारे लहान मुलं आहेत, यांच्यावरती याचा जास्त परिणाम होत आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे वृद्ध लोक आहेत, आई वडील असतील, आजोबाचे असतील, यांच्यावरती याचा जास्त परिणाम व्हायला लागला. त्यानंतर गरोदर महिला आहेत, ज्या प्रेग्नेंट स्त्री आहेत, यांच्यावरती सुद्धा याचे काय होते तर घातक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जे आजारी लोक असतील, ज्यांना दमा असेल, हृदयरोग असेल, यांच्यावरती सुद्धा याचे सगळ्यात जास्त घातक परिणाम होत आहेत. हवा प्रदूषण हे जे आहे हे आताचं स्लो पॉयझन झालेलं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या विषयाबद्दल आपल्याला माहिती असून, आपण जागरूक असून सुद्धा आपल्या देशाचं मीडिया याच्यावर कधीच बोलला नाही. ना कोणत्या न्यूज चॅनलनं ह्या ज्या गीता गोपीनाथन आहेत यांचं स्टेटमेंटबद्दल नाही एकदाही चर्चा केली. त्यानंतर सरकारचा जर विचार केला तर सरकार तर नेक्स्ट लेवलच आहे, त्याच्याबद्दल मी बोलतच नाही. ठीक आहे, आरोग्यावरील परिणाम, फुफ्फुसाचे कर्करोग व्हायलेत, त्यानंतर हृदयविकार, स्ट्रोक, मुलांच्या मेंदूच्या विकासाची क्षमता जी आहे
याच्यामध्ये समस्या निर्माण व्हायला लागल्यात. त्यानंतर आयुर्मान जे आहे भारताचं, आयुर्मान जे आहे माणसाचं, ते घटत आहे. इंडिया लॉसेस ॲव्हरेज 5+ इयर्स ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी ड्यू टू एअर पोल्युशन. आपल्या देशामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी जे आहे तर त्याचा स्तर आता कमी व्हायला लागला आहे. हे तुम्हाला आज जरी नसेल जाणवत तरी येणाऱ्या 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात या गोष्टीचे जे परिणाम आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतील. आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी एकदा चर्चा करायला पाहिजे. बरं, ह्या सगळ्या गोष्टीचा फक्त परिणाम आपल्या आयुष्यावरच होत आहे का? याचा आपल्या देशावरती काही परिणाम होत आहे का? त्यावर पण आपण एक थोडीशी नजर टाकू शकतो, त्याच्यावर सुद्धा आपण एक चर्चा करू शकतो. WHO आणि वर्ल्ड बँकचा रिपोर्ट काय म्हणते? हे रिपोर्ट सगळे आहेत, हे सगळ्या स्टँडर्ड गोष्टी वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हे असं नाही की मनानं बनवलेला व्हिडिओ आहे. यामध्ये हे जे रिपोर्ट वर्ल्ड बँकचा किंवा त्याच्यानंतर WHO चा रिपोर्ट आहे ते काय म्हणते की अर्थव्यवस्थेवरती किंवा इकॉनॉमिक अँगल जर विचार केला तर GDP जे आहे त्या GDP वरती 6 ते 8% नुकसान पाहायला मिळते आपल्याला एअर पोल्युशनमुळे. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर कामगारांची उत्पादकता घटते. बरोबर आहे. माणसांमध्ये जर समजा एखादा फ्रेश हवेमध्ये काम करणारा माणूस असेल त्याची काम करण्याची क्षमता जास्त असेल, त्याची उत्पादकता जास्त आहे. पण तेच जर एखाद्या पोल्युटेड ठिकाणी काम करणारा जर व्यक्ती असेल तर त्याच्या काम करण्याची जी क्षमता आहे, त्याची जी उत्पादकता असेल तर ती नक्कीच कमी असेल त्यापेक्षा. ही गोष्ट आपण सुद्धा समजून घेऊ शकतो. त्यानंतर आरोग्य खर्चामध्ये दिवसेंदिवस काय व्हायला तर वाढ होत आहे. आणि हाच आरोग्याचा खर्च जर आहे तर हा देशामध्ये जर आपण समजा या पोल्युशनला कंट्रोल करू शकलो, या पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण होत आहे त्याला जर कंट्रोल करू शकलो तर त्याच्यामुळं जे आरोग्यावरती खर्च व्हायला आहे तो आरोग्यावरचा खर्च सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो आणि तो खर्च आपण देशाच्या विकास कामासाठी वापरू शकतो. त्यामुळे आरोग्य खर्च सुद्धा वाढत आहे असा रिपोर्ट WHO चा आणि वर्ल्ड बँकनं या दोघांनी सादर केलेला आहे. म्हणूनच इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथन यांचं विधान महत्त्वाचं आहे. आणि हे गीता गोपीनाथन यांचं जे विधान आहे याचा आपण सर्वांनी खूप व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्यांना एक सूचना अशी आहे, सर्वांनी अमोल सर जी के नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या. यावरती जॉग्राफीची बॅच आहे ती सुद्धा डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी त्याच्यामध्ये जे फ्री कंटेंट आहे त्याचा तुम्ही लाभ नक्की घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर वगैरे नोट्स टाकलेले आहेत त्या तुम्ही नक्की वाचायला पाहिजेत. चला पुढं बघा. आता याच्यामध्ये सरकार काय करते, सरकारची पावलं नेमकं काय आहेत, हे सरकार जे पावलं उचलत आहे हे पुरेसे आहेत का याबद्दल आपण थोडीशी एकदा चर्चा करू शकतो. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जो आहे, ज्याला आपण NCAP हा प्रोग्राम म्हणतो, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, हा जो प्रोग्राम आपल्या देशामध्ये राबवला जात आहे हा कोणत्या वर्षी राबवला चालला आहे आणि याची सुरुवात कधी झाली याच्याबद्दल तुम्ही मला काय करू शकता तर कमेंटमध्ये सांगू शकता, कारण याच्यावरती प्रश्न आपल्याला नक्की येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्या इथं BS6चा नॉर्म आला आहे, भारत स्टेजचा 6 नंबर BS6 असं ज्याला म्हणू, भारत स्टेज 6 किंवा भारत स्टेजचा 6 नंबरचा नॉर्म्स, जो की नॉर्म्स म्हणजे व्हेकल म्हणजे जेवढ्या आपल्या इथल्या गाड्या आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर ट्रक या सगळ्यांसाठी प्रदूषणासाठी काहीतरी प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलेले असतात तर यांना एक नॉर्म्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या नॉर्म्सलाच आपण BS6 नॉर्म म्हणतो. जसं युरोपमध्ये आहे, युरोपमध्ये आपल्याला EU नावाचे UUचे काय भेटतात तर आपल्याला तिकडं काय युरो नॉर्म्स म्हणतो आपण त्याला, युरो नॉर्म्स. ठीक आहे. तर हे नॉर्म्स कशासाठी आहे तर तिथल्या गाड्यांचं प्रदूषणाचा स्तर किती असायला पाहिजे याबद्दलचे नियम बनवण्यासाठी असते. तसा भारतामध्ये हा BS6 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण EVची पॉलिसी आणली. तुम्ही आता बघत असाल 2 व्हीलर असेल 3 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल आणि आता तर विशेष म्हणजे मोठे मोठे ट्रकसुद्धा काय व्हायले तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ट्रकसुद्धा यायला लागले. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे वेगळे वेगळे नॉर्म्स आपण भारत सरकार जे आहे हे सध्या आपल्याकडे काय करत आहे तर सरकार हे पावलं उचलत आहे. याच्या माध्यमातून काय करू शकतो तर आपण प्रदूषणाचा स्तर कमी करू शकतो. त्याच्यानंतर आहे पोल्युशन मॉनिटरिंग. पोल्युशन मॉनिटरिंगच्या संदर्भामध्ये आता सध्या दिल्लीमध्ये काय चालू आहे हे तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे. नसेल पाहिलं तर यूट्यूबवर नक्की व्हिडिओ बघा की गव्हर्नमेंट तिथल्या पोल्युशन नॉर्म्समध्ये किंवा पोल्युशन मॉनिटरिंगचे जे आकडे आहेत याला कसं मॅनिप्युलेट करत आहेत. ॲक्च्युअल पोल्युशन आहे समजा काहीतरी लेवलचं तर गव्हर्नमेंट त्याला दाखवण्यात जाते कमी लेवलमध्ये. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय केलं जाते, आता हा विषय पुन्हा शासनाच्या विरुद्ध होते त्यामुळे मी नाही बोलत आहे, तुम्ही फक्त गुगल नक्की करा. ठीक आहे. हे आकड्यांना मॅनिप्युलेट कसं केलं जाते पोल्युशन मॉनिटरिंगच्या. पण प्रश्न असा आहे की धोरणं आहेत पण हे अंमलबजावणी बरोबर आहे का. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जे पोल्युशन मॉनिटरिंगचे आकडे आलेले आहेत यांना जर हे मॅनिप्युलेट करतात याचा अर्थ तुम्ही बाकी गोष्टींचा विचार करू शकता. तर यावरती आपण काय करू शकतो
तुमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या हातामध्ये जे मोबाईल आहे, विचार करा भारतामध्ये 150 करोड लोक आहेत समजा, तर 150 करोडपैकी 120 करोड लोकांच्या हातामध्ये सध्या मोबाईल आहेत असं आपण समजू. 120 करोड लोकांच्या मोबाईलला दररोज आपण 3 तास चार्ज करत असेल असं विचार करूया. 3 तास चार्ज करण्यासाठी एका मोबाईलला समजा उदाहरण पकडा काहीतरी एक 2 वॅट एवढीच ऊर्जा लागत असेल समजू आपण, ठीक आहे. तर 120ला जर 2 वॅट म्हणजे बघा दररोजचे 240 करोड वॅट एवढी ऊर्जा आपल्या फक्त मोबाईल चार्जिंगला लागते. आणि ह्याच्यामध्ये हा फक्त एका मोबाईलचा सांगितलं मी, बाकी मग घरामधले बाकीचे उपकरणं जे असतील ते तर त्याचा तो विषय वेगळा असणार आहे, ठीक आहे. तर आपण आपला मोबाईल जे आहे, या मोबाईलमुळे आपण दररोज किती पोल्युशन करतो याचा मी तुम्हाला एक अंदाजे आकडा सांगितलेला आहे. त्यानंतर आता आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपल्या स्वतःच्या ज्या गाड्या आहेत यांचा वापर आपण एक स्वतः जागरूक नागरिक म्हणून आपण करणं गरजेचं आहे की ट्रान्सपोर्ट व्हेकलचा वापर करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट. जसं की आपण समजा आपले 40 माणसं आहोत, आपण 40 जणांना एका ठिकाणाहून ए ठिकाणावरून बी ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला 40 जणांना 40 गाड्या लागतील. 40 गाड्यांमध्ये समजा एका गाडीमध्ये 5 लिटरच पेट्रोल लागत असेल, तर आपल्याला 200 लिटर पेट्रोल ए ठिकाणाहून बी ठिकाणी जायला लागेल, बरोबर आहे. पण याच्याऐवजी आपण जर एखाद्या बसचा वापर केला तर बसनं जाण्यासाठी आपल्याला ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्यासाठी त्या 200 लिटरपेक्षा नक्कीच कमी डिझेल पेट्रोल लागत असेल, बरोबर आहे. यासाठी सरकारनं सुद्धा आता पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची क्वालिटी चांगली वाढवण्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की नाही. दुसरी गोष्ट वृक्षारोपण. आपण दरवर्षी एक छोटंसं एवढं एवढं झाड लावतो, आपण सांगतो मी वृक्षारोपण केलं आणि मोठे मोठे झाडं आपण तोडतो, ठीक आहे. तुम्ही जरी करत नसताल पण हे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते. आपण एक छोटं एवढं एवढं रोप आणून लावतो आणि आपण फोटो काढून टाकतो सोशल मीडिया, मी वृक्षारोपण केलं, मी वृक्षारोपण केले. पण त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर आपण 10-10, 5-5, 8-8 वर्ष मोठे मोठे जे झाडं असतात त्यांना तोडतो. तर ही गोष्ट कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतीमधील जे काही उरलेले आहेत यांच्या जाळण्याविरुद्ध जनजागृती करणं गरजेचं आहे. एअर क्वालिटी चेक करणं हा सुद्धा आता गरजेचा आहे, नाहीतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक एअर प्युरिफायर लागणार आणि आपल्याला एक एक सोबत चालताना रस्त्यानं ऑक्सिजन सिलेंडर घेऊन चालावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे पण पाहायला मिळू शकते. सरकारला प्रश्न विचारणं हा सुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा असा घटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे जे घटक आहे ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी जागरूक होऊन सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपल्या हवेची क्वालिटी कशी आहे, आपण त्या भागामध्ये राहतो तिथल्या एअर क्वालिटीबद्दल आपण सर्वांनी जागरूक होणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपल्या घरामधल्या वृद्ध लोकांना या डेंजर अशा एअर पोल्युशनपासून वाचवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, मी तुमच्यासोबत का चर्चा करत असतो नेहमी, कारण तुम्ही ह्या देशाचं भविष्य आहेत बरोबर. तुम्ही जे करू शकतात ते आत्तापर्यंत कोणीच नाही केलं किंवा ते कोणी करणार पण नाही. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेंज करू शकतात आणि माझी सगळ्यात मोठी अपेक्षा तुमच्याकडूनच आहे. त्यामुळं मी एक शिक्षक या नात्यानं तुमच्याकडून फक्त एवढी अपेक्षा करत असतो की येणाऱ्या पिढ्यांना वाचवणं हे फक्त तुमच्या हातात आहे आणि येणाऱ्या देशाचं भविष्य, जगाचं भविष्य, या पृथ्वीचं भविष्य ते पण तुमच्या हातात आहे. त्यामुळं फक्त त्या मोबाईलमध्ये अडकून न राहता, फक्त एका लिमिटमध्ये न राहता या अँगलनं सुद्धा, या मोठ्या अँगलनं सुद्धा विचार करणं हे गरजेचं आहे. हा सायलेंट किलर विरुद्ध आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि हीच योग्य वेळ आहे की या वेळेला आपण काहीतरी करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ एक जनजागृतीसाठी आहे. तुम्हाला जसं याच्याबद्दल काहीतरी गोष्टी माहीत झाल्या तशाच सर्वांना माहीत होऊ द्या. आपल्या आजूबाजूचं प्रदूषण कसं आहे, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे याच्याबद्दल थोडीशी जागरूकता झाली तर त्याच्यामधून त्यांचा जीव तरी वाचू शकतो. थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा प्ले स्टोअरवरून अमोल सर जी के नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करा आणि यामध्ये असणाऱ्या कंटेंटचा वापर तुम्ही नक्की करू शकता. थांबू आपण, भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद, जय हिंद.